हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? छान ना, मस्त ना. ओके, आपण मागच्या लेक्चरला काय घेतलं होतं आठवतंय का तुम्हाला? मागच्या फिजिक्सच्या लेक्चरला आपण काय काय शिकलो आहोत आठवतंय का? जरा आठवून बघा. नसेल आठवत तर मी परत सांगते तुम्हाला. ऑब्विसली आपण काय काय शिकलेलो आहोत. तिसरं युनिट आपण आता स्टडी करत आहोत. तिसऱ्या युनिट मध्ये काय आपण शिकतोय? हीट एनर्जी अँड द टेम्परेचर. हीट एनर्जी म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर आपण काय बघितलं होतं की टेम्परेचर म्हणजे काय. वी हॅव सीन द टेम्परेचर अँड द हीट. तर टेम्परेचर म्हणजे काय आणि हीट म्हणजे काय. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड द टेम्परेचर दॅट वी हॅव स्टडीड अप टिल नाउ. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलं. हीट कन्सेप्ट बघितली आहे. हीट कशामध्ये मेजर करतात. टेम्परेचर बघितलंय. टेम्परेचर कसं मेजर करायचं ते आपण आता शिकतो आहोत. टेम्परेचर इज नथिंग बट द मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. And what is heat? Heat is nothing but the sensation of hotness or warmness. म्हणजे हा डिफरंट आहे. This is not the same. Heat आणि टेम्परेचर हे सेम आहे का? नाही. Heat is the different quantity and the temperature is the different quantity. Temperature will give you the measure of hotness. म्हणजे टेम्परेचर आपण मेजर करतो म्हणजे हीट एनर्जी किती आहे. Whether it is less or whether it is more, that we are going to measure with the help of quantity, and that quantity is nothing but the temperature. टेम्परेचर म्हणजे काय की आपण एखाद्या बॉडी और द सिस्टीमची हॉटनेस किती आहे, हीट एनर्जी किती आहे, एखाद्या बॉडीमध्ये हीट किती आहे, हीट सप्लाय किती आहे, किंवा वेदर इट इज हॅव्हिंग अ मोर हीट एनर्जी और वेदर इट इज हॅव्हिंग अ लेस हीट एनर्जी, दॅट विल बी measured by the quantity. That quantity is nothing but the temperature. हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. मग आता आपण टेम्परेचर बघतोय. तर टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण युनिट यूज करतो. मग कुठले कुठले युनिट यूज करता. टेम्परेचर कॅन बी मेजर्ड इन डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर कॅन बी मेजर्ड इन फॅरेनहाइट, डिग्री फॅरेनहाइट. टेम्परेचर कॅन बी मेजर्ड इन डिग्री केल्विन. तर टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण 3 डिफरंट स्केल यूज करतो. There are 3 types of scale which are used to measure the temperature. मग ते कोणते कोणते आहेत तर ते डिटेल्स मध्ये आपण बघणार आहोत. तर डिटेल्स मध्ये बघण्याच्या अगोदर आपल्याला तिन्ही स्केलची नावं माहिती पाहिजेत. तर पहिला स्केल होता सेल्सियस स्केल ऑफ टेम्परेचर. दुसऱ्या स्केलचं नाव काय आहे फॅरेनहाइट स्केल ऑफ टेम्परेचर. आणि तिसऱ्या स्केलचं नाव काय आहे केल्विन स्केल ऑफ टेम्परेचर. आणि तुम्हाला मित्रांनो मी अगोदरही सांगितलं की सेल्सियस इज द नेम ऑफ द सायंटिस्ट हु हॅज फाइंड आउट द दिस स्केल. सो ही हॅज गिवन हिज नेम ओनली टू दॅट स्केल. He has find out some standard which is used to the measure of temperature. So it is known as Celsius scale. And another name of scientist is Fahrenheit. दुसऱ्या सायंटिस्टचं नाव काय आहे फॅरेनहाइट. He also find out the some standard to measure the temperature. आणि त्याने सुद्धा काय केलेलं आहे स्वतःच नाव त्याला दिलेलं आहे. त्या स्केलला त्यांनी काय नाव दिले स्वतःच नाव दिलेलं आहे. मग त्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे that is known as a Fahrenheit scale of temperature. आणि मग तिसरा सायंटिस्ट कोण होता. The third name of a scientist is a Kelvin only, and he also find out some standard to measure the temperature. आणि मग त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे टेम्परेचर मेजर करण्यासाठी काहीतरी स्टँडर्ड फाइंड आउट केलेलं आहे. आणि मग ते स्टँडर्ड इज नोन ॲज अ केल्विन स्केल ऑफ अ टेम्परेचर. म्हणजे हे 3 वेगवेगळे सायंटिस्ट आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे टेम्परेचर मेजर करण्यासाठी काहीतरी स्केल डिफाइन केलेली आहे. आणि मग ती स्केल कशी आहे ती आपण आता डिटेल मध्ये बघणार आहे की सेल्सियस स्केल म्हणजे काय, फॅरेनहाइट स्केल म्हणजे काय आणि केल्विन स्केल म्हणजे काय. तर मग सेल्सियस स्केल पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत सेल्सियस स्केल. सो व्हॉट इज सेल्सियस स्केल ऑफ अ टेम्परेचर. मग आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं की मीटर ज्या वेळेस तुम्ही एखादी लेंथ मेजर करता, लेंथ मेजर करण्यासाठी आपल्याला काय लागतं वी नीड सम मीटर स्केल. आणि मीटर स्केल जेव्हा घेता तेव्हा मीटर स्केलला काहीतरी स्टार्टिंग पॉइंट असतो आणि एंड पॉइंट असतो. मग मीटर स्केल जेव्हा तुम्ही घेता तेव्हा स्टार्टिंग पॉइंट काय असणार आहे 0 असणार आहे आणि एंड पॉइंट काय असेल. सपोज ती मीटर स्केल छोटी आहे मग छोट्या स्केल मध्ये एंड पॉइंट काय असतो 15 सेंटीमीटर आणि स्टार्टिंग पॉइंट काय असतो
0 सेंटीमीटर. म्हणजे जी काही तुम्ही स्केल यूज करता आहात लेंथ मेजर करण्यासाठी, तर लेंथ मेजर करण्यासाठी तुम्ही काय यूज करताय, एक स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट, की जो काय दाखवतो तुम्हाला व्हॉट इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट अँड व्हॉट इज द लार्जेस्ट मेजरमेंट पॉसिबल ऑफ दॅट स्केल. म्हणजे काहीतरी फिक्स पॉइंट तुम्ही काय केलेले असतात, कन्सिडर केलेले असतात आणि मग त्याच्यामध्ये the scale is divided into certain different equal parts and that is known as a centimeter. छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये ती सेंटीमीटर स्केल काय केलेली असते, डिवाइड केलेली असते. मग त्याचं स्टार्टिंग पॉइंट इज द वी कॅन कन्सिडर ॲज अ लोअर पॉइंट अँड द मॅक्झिमम रिडिंग वी कॅन कन्सिडर ॲज अ अप्पर पॉइंट. म्हणजे जसं तुम्ही मीटर स्केल यूज करता तसंच सुद्धा सेल्सियसने काय केलेलं आहे, सेल्सियस हॅज define a scale which has a two fixed point. सेल्सियस ने सुद्धा काय केलेलं आहे की दोन फिक्स पॉइंट कन्सिडर केलेले आहेत आणि पहिला फिक्स पॉइंट म्हणजे काय असणार आहे, लोअर रिडिंग और इट इज कॉल्ड ॲज अ लोअर फिक्स पॉइंट. त्याला काय म्हटलं जातं की लोअर फिक्स पॉइंट म्हटलं जातं. आणि दुसरा जो सगळ्यात मॅक्झिमम रिडिंग असेल किंवा मॅक्झिमम पॉसिबल रिडिंग असेल त्याला काय that is considered as a upper fixed point. लोअर फिक्स पॉइंट आणि अप्पर फिक्स पॉइंट कन्सिडर केले सेल्सियसने ज्यावेळेस स्केल डिझाईन केली. स्केल डिझाईन करताना त्याने काय केलेलं आहे, लोअर फिक्स पॉइंट आणि अप्पर फिक्स पॉइंट इज कन्सिडर. मग लोअर फिक्स पॉइंट कोणता कन्सिडर केलाय, विच पॉइंट इज कन्सिडर ॲज अ लोअर फिक्स पॉइंट. सो in that case Celsius has considered a 0 degree Celsius as a lower fixed point. मग हा 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे नक्की काय आहे, हा कुठून आलेला आहे की तुम्हाला माहितीये वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट, वॉटर ज्यावेळेस फ्रीज होतं वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट काय असतो, 0 डिग्री सेल्सिअस. मग दॅट फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर इज कन्सिडर ॲज अ लोअर फिक्स पॉइंट. आणि दुसरा जो आहे अप्पर फिक्स पॉइंट, अप्पर फिक्स पॉइंट कोणता आहे, 100 डिग्री सेल्सिअस. मग हा 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे नक्की काय आहे, 100 डिग्री सेल्सिअस इज नथिंग बट द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर बॉइल केल्यानंतर त्याचं टेम्परेचर किती वाढतं, मॅक्झिमम टेम्परेचर किती इन्क्रीज होऊ शकतं, 100 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे का, नाही, कारण बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. युअर थर्मोमीटर विल शो द 100 डिग्री सेल्सिअस रीडिंग ऑफ दॅट बॉइलिंग पॉइंट. म्हणजे हा थर्मोमीटर इज नथिंग बट अ सेल्सियस स्केल ऑफ अ टेम्परेचर. जो आपण जनरली थर्मोमीटर यूज करतो, टेम्परेचर यूज करण्यासाठी आपण काय यूज करतो, थर्मोमीटर. थर्मोमीटर इज नथिंग बट अ सेल्सियस स्केल ऑफ अ टेम्परेचर. मग हा सेल्सियस स्केल जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल, जर तुम्ही थर्मोमीटर बघितला असेल तर त्याच्यामध्ये इट स्टार्ट्स फ्रॉम अ 0 डिग्री अँड इट एंड्स ॲट अ 100 डिग्री सेल्सिअस. मग 0 डिग्री इट इज अ लोअर फिक्स पॉइंट आणि मॅक्झिमम रिडिंग तुम्ही किती घेऊ शकता, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि मग ह्याच्यामध्ये जे स्मॉल पार्ट्स आहेत, ही स्केल डिझाईन करताना जे इक्वल पार्ट्स आहेत, मग ही किती इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलेली आहे, इट इज डिवाइडेड इंटू 100 इक्वल पार्ट्स. दिस सेल्सिअस स्केल इज डिवाइडेड इंटू 100 इक्वल पार्ट. मग 0 नंतर काय येणार आहे, 1 2 3 लाईक दिस द स्केल इज डिवाइडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट्स. आणि मग ते पार्ट्स किती आहेत, 100 आहेत. मग 100 इक्वल पार्ट्स मध्ये सेल्सिअस स्केल डिझाईन केलेली आहे आणि त्याचा लोअर फिक्स पॉइंट काय आहे, लोअर फिक्स पॉइंट काय आहे, 0 डिग्री सेल्सिअस. आणि त्याचा अप्पर फिक्स पॉइंट कोणता आहे, 100 डिग्री सेल्सिअस. मग सगळ्यांनी लक्षात काय ठेवायचं आहे की सेल्सिअस स्केल मध्ये सगळ्यात मिनिमम टेम्परेचर काय असतं, दॅट इज द लोअर फिक्स पॉइंट आणि ते किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायची दुसरा पॉइंट काय आहे की सगळ्यात मॅक्झिमम टेम्परेचर आपण किती मेजर करू शकतो, 100 डिग्री सेल्सिअस. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, अप्पर फिक्स पॉइंट. मग हा 100 डिग्री सेल्सिअस इट इज नथिंग बट द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. म्हणजे सगळ्यांनी तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, तुम्ही लक्षात घ्या की सेल्सिअस स्केल इज अ सिंपल स्केल which is designed by the scientist that is known as Celsius. सेल्सियस नावाच्या सायंटिस्टने ही स्केल डिझाईन केली. स्केल डिझाईन करताना त्यांनी काय केलेलं आहे, 2 रेफरन्स पॉइंट कन्सिडर केले. 2 रेफरन्स पॉइंट म्हणजे काय, लोअर फिक्स पॉइंट आणि अप्पर फिक्स पॉइंट. आणि लोअर फिक्स पॉइंट अप्पर फिक्स पॉइंट कन्सिडर केल्यानंतर
ती जी स्केल आहे त्याने ती किती इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केली 100 इक्वल पार्ट मध्ये. मग इट स्टार्ट फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस एंड्स ॲट 100 डिग्री सेल्सियस. सो दिस इज अबाउट द सेल्सियस स्केल. लक्षात आलंय का तुम्हाला सगळ्यांना? आय होप यू विल अंडरस्टँड ऑल ऑफ दिस. हे आतापर्यंत जे काही मी तुम्हाला सांगितलंय आय होप यू हॅव अंडरस्टँड इट. म्हणजे मला वाटतंय की तुम्ही हे सगळं व्यवस्थित लर्न करताय किंवा व्यवस्थित समजून घेताय. तुम्ही समजून घ्या. समजून घेतल्यानंतर तुम्हाला हे अगदी इझी आहे. जसं तुम्ही हे खूप वेळा तुम्ही बघितलेलं आहे. ऑलरेडी यू नो ऑल दिस थिंग्स. तुम्हाला हे सगळं माहिती आहे. पण आपण डिटेलमध्ये आपण याचा स्टडी करतो की तुम्ही ऑलरेडी थर्मोमीटर बघितलेलं असणार आहे. थर्मोमीटरचं रिडिंग तुम्ही पाहिलेलं असेल. थर्मोमीटर मध्ये काय फील केलेलं असतं? मर्क्युरी फील केलेला असतो. द मर्क्युरी विल शो द ॲज अ इंडिकेटर ऑफ अ temperature. Mercury will, as the mercury level increases, so you can see that the temperature goes on increasing. मग एखाद्या बॉडीचं किंवा सिस्टीमचं टेम्परेचर किंवा एखादा कुठलंही असेल, बॉयलर असेल त्याचं टेम्परेचर मेजर करायचं असेल, कुठला कंटेनर असेल त्याचं टेम्परेचर मेजर करायचं असेल, कुठल्याही बॉडीचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण काय यूज करतो? थर्मोमीटर यूज करतो. आणि थर्मोमीटर मध्ये कोणती स्केल यूज केलेली असते? सेल्सियस स्केल यूज केलेली असते. मग सेल्सियस स्केल मध्ये कुठले 2 पॉइंट यूज केलेले असतात? कुठलं लोअर रिडिंग असतं? 0 डिग्री सेल्सियस. आणि कुठलं मॅक्झिमम रिडिंग असतं? 100 डिग्री सेल्सियस. इतकं सोपं आहे. तर हे तुम्हाला समजलेलं असेल. नाव विल सी द नेक्स्ट स्केल दॅट इज फॅरेनहाइट स्केल. मग फॅरेनहाइट स्केल ऑफ अ टेम्परेचर. मग फॅरेनहाइट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. मग हा एक दुसरा सायंटिस्ट होता की त्याने काय केलं? त्याने सुद्धा काय केलेलं आहे? सेम ही हॅज फाइंड आउट द स्केल विच इज यूज टू मेजर द टेम्परेचर. मग त्याची स्केल कशी होती? तर त्या स्केल मध्ये काय केलेलं होतं? अगेन ही हॅज कन्सिडर्ड द 2 रेफरन्स पॉइंट. वन इज द लोअर फिक्स पॉइंट अँड अनदर इज अ अप्पर फिक्स पॉइंट. मग हा लोअर फिक्स पॉइंट इन द फॅरेनहाइट स्केल इट स्टार्ट्स फ्रॉम 32 डिग्री फॅरेनहाइट. बघा 32 डिग्री फॅरेनहाइट पासून हा लोअर फिक्स पॉइंट स्टार्ट होतो. फॅरेनहाइट स्केल मध्ये लोअर फिक्स पॉइंट कोणता आहे? 32 डिग्री फॅरेनहाइट. आणि अप्पर फिक्स पॉइंट कुठला आहे? अप्पर फिक्स पॉइंट इज ॲट 212 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे अप्पर पॉइंट इज नथिंग बट 212 डिग्री फॅरेनहाइट. आणि आता जसं तुम्ही केल्विन स्केल मध्ये बघितलं की केल्विन स्केल ही 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केली होती. पण फॅरेनहाइटने काय केलेलं आहे? ही हॅज द स्केल इज डिवाइडेड इनटू 180 इक्वल पार्ट. म्हणजे फॅरेनहाइट स्केल ही किती इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे? 180 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केली. मग ईच पार्ट इज नोन ॲज डिग्री फॅरेनहाइट. मग प्रत्येक पार्टला आपण काय म्हणतो? डिग्री फॅरेनहाइट. ईच स्मॉल पार्ट इज नोन ॲज अ डिग्री फॅरेनहाइट. मग ह्याच्यामध्ये लोअर टेम्परेचर इन अ फॅरेनहाइट किती असतं? 32 डिग्री फॅरेनहाइट. मग हा 32 डिग्री फॅरेनहाइट इज नथिंग बट द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. परत लोअर इंडेक्स सेम कन्सिडर केलेला आहे. पण जे 0 डिग्री सेल्सियस हे सेल्सियस मध्ये किती टेम्परेचर असतं? लोअर फिक्स पॉइंटचं 0 डिग्री सेल्सियस. तेच टेम्परेचर फॅरेनहाइट मध्ये किती असतं? 32 डिग्री फॅरेनहाइट. 0 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 32 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे हा लोअर इंडेक्स हा नेहमी काय कन्सिडर केलेला आहे? फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. त्याच्यानंतर आता आपण बघितलं की बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतो? 100 डिग्री सेल्सियस. सेल्सियस मध्ये किती असतो? 100 डिग्री. आणि जर का तो आपण फॅरेनहाइट मध्ये मेजर केला तर फॅरेनहाइट मध्ये बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतो? 212 डिग्री फॅरेनहाइट. सिंपल आहे. लोअर फिक्स पॉइंट इज स्टार्ट फ्रॉम 32 डिग्री फॅरेनहाइट. आणि अपर पॉइंट काय असतो? 212 डिग्री फॅरेनहाइट. किती इक्वल पार्ट मध्ये फॅरेनहाइट स्केल डिवाइड केलेली असते? 180 डिग्री पार्ट मध्ये. 180 डिग्री पार्ट म्हणजे 180 इक्वल पार्ट्स मध्ये ती डिवाइड केलेली आहे. आणि प्रत्येक स्मॉल पार्टला आपण काय म्हणतो? डिग्री फॅरेनहाइट. सो दिस इज अबाउट द फॅरेनहाइट स्केल. कळलंय का तुम्हाला सगळ्यांना? फॅरेनहाइट स्केल म्हणजे काय समजलेलं आहे? फॅरेनहाइट स्केल कुठल्या पॉइंट पासून स्टार्ट होते? 32 डिग्री फॅरेनहाइट पासून.
आणि कुठे एंड होते 212 डिग्री फॅरेनहाइट मध्ये. आणि किती इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेली असते 180 इक्वल पार्ट मध्ये. सो रिमेंबराइज ऑल दिस थिंग्स. तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. लोअर फिक्स पॉइंट, अपर फिक्स पॉइंट आणि किती इक्वल पार्ट मध्ये स्केल डिवाइड केलेली आहे. नाउ विल सी द नेक्स्ट स्केल, दॅट इज केल्विन स्केल. केल्विन स्केल. आता केल्विन हा सुद्धा काय होता, एक सायंटिस्ट होता. मग त्यांनी सुद्धा काय केलंय, he has also designed that another scale that is known as a Kelvin scale. मग he has also considered the lower fixed point and the upper fixed point. आता हा lower fixed point कुठून स्टार्ट होतो, केल्विन मध्ये जो लोअर फिक्स पॉइंट आहे तो सुद्धा सेम, इट इज ऍज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. त्यांनी सुद्धा काय कन्सिडर केलंय, इट इज कन्सिडर ऍज अ फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. वॉटर ज्या पॉइंटला फ्रीज होतं तो पॉइंट म्हणजे काय असतो केल्विन मध्ये 273 डिग्री केल्विन. तो किती आहे, इट स्टार्ट्स फ्रॉम द 273 डिग्री केल्विन. आता ह्याच्यामध्ये अप्पर फिक्स पॉइंट कोणता आहे, अप्पर फिक्स पॉइंट कोणता आहे लक्षात घ्या तुम्ही. अप्पर फिक्स पॉइंट इज 373 डिग्री केल्विन. हा 373 डिग्री केल्विन म्हणजे काय आहे, इट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन केल्विन. इट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन केल्विन. म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय की डिग्री केल्विन मध्ये each small part is divided into how many parts, it is the scale is divided into how many equal part, 100 equal part. ही स्केल जी आहे केल्विन स्केल किती इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे, 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. तर ह्या 100 इक्वल पार्ट ची सुरुवात जी आहे, सुरुवातीचा पॉइंट कोणता आहे 273 आणि त्याच्यानंतर ही स्केल एंड कुठे होते आहे 373 डिग्री केल्विनला. तर सेल्सियस स्केल आपण बघितली. सेल्सियस स्केलचा स्टार्टिंग पॉइंट काय होता 0 डिग्री सेल्सिअस आणि एंड पॉइंट काय होता 100 डिग्री सेल्सिअस. ती सेल्सियस स्केल सुद्धा किती इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेली होती 100 इक्वल पार्ट मध्ये. पण केल्विन स्केल सुद्धा काय आहे 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेली. पण केल्विन स्केल कुठून स्टार्ट होती आहे, केल्विन स्केल इज स्टार्ट्स फ्रॉम द 273 डिग्री केल्विन अँड इट एंड्स ॲट द 373 डिग्री केल्विन. मग केल्विन स्केल आणि सेल्सियस स्केल मध्ये डिफरंट काय आहे, द स्टार्टिंग पॉइंट इज डिफरंट बट द स्केल इज डिवायडेड इनटू 100 इक्वल पार्ट. मग सेल्सियस स्केल मध्ये 100 इक्वल पार्ट, त्या प्रत्येक इक्वल पार्टला आपण काय म्हणतो डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस तुम्ही सेल्सियस स्केल कन्सिडर करता तेव्हा प्रत्येक इक्वल पार्टला आपण काय म्हणतो डिग्री सेल्सिअस. आणि ज्यावेळेस तुम्ही केल्विन स्केल कन्सिडर करता तेव्हा त्या प्रत्येक इक्वल पार्टला आपण काय म्हणणार आहे डिग्री केल्विन. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द केल्विन स्केल अँड द सेल्सियस स्केल. सेल्सियस स्केल आणि केल्विन स्केल मध्ये डिफरंट काय आहे, लोअर इंडेक्स पॉइंट इज नथिंग बट अ फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. इट स्टार्ट्स फ्रॉम द 0 डिग्री सेल्सिअस अँड इन केल्विन इट स्टार्ट्स फ्रॉम द 273 डिग्री केल्विन. बट what is the upper index point? Upper index point is nothing but the boiling point of water. In a Kelvin scale, what is the boiling point of water? In the Celsius scale, the boiling point of water is 100 degree Celsius. आणि केल्विन मध्ये तो किती असतो, it is the 373 degree Kelvin. लक्षात ठेवा, सिंपल आहे, खूप क्रिटिकल असं काहीही नाही. त्याच्यामध्ये 100 इक्वल पार्ट मध्ये आपण स्केल डिवाइड केलेली आहे. Kelvin scale is also divided into 100 equal part. Each part is known as a degree Kelvin. So this is about the Kelvin scale. लक्षात आलंय का सगळ्यांना? Kelvin scale समजली आहे का? फॅरेनहाइट स्केल समजली आहे का? कुणाला काही डाऊट आहे का? आय होप तुम्हाला काहीच डाऊट नसणार आहे. आणि जर डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. You can ask me the any doubt. So there are 3 different scale. One is the, what is the first scale? पहिली स्केल कोणती बघितली आपण? सेल्सियस स्केल. दुसरी स्केल कुठली बघितली? फॅरेनहाइट स्केल. त्यानंतर फॅरेनहाइट स्केल. फर्स्ट इज द सेल्सियस स्केल. परत रिवाइज करायचंय का? सेल्सियस स्केल मध्ये काय आहे, लोअर फिक्स पॉइंट इज 0 डिग्री सेल्सियस, अपर फिक्स पॉइंट इज 100 डिग्री सेल्सियस. इट इज डिवायडेड इनटू 100 इक्वल पार्ट. इच पार्ट इज नोन ॲज अ डिग्री सेल्सियस. हे आहे सेल्सियस स्केल.
त्यानंतर आपण काय बघितलं, फॅरेनहाइट स्केल. फॅरेनहाइट स्केल मध्ये काय बघितलेलं आहे, फॅरेनहाइट स्केल मध्ये आपण काय बघितलं, इट स्टार्ट्स फ्रॉम 32 डिग्री फॅरेनहाइट, इट एंड्स ॲट 212 डिग्री फॅरेनहाइट and it is divided into 180 equal part. त्यानंतर आपण काय बघितलं, थर्ड स्केल, केल्विन स्केल. केल्विन स्केल मध्ये काय, इट स्टार्ट्स फ्रॉम 273 डिग्री केल्विन, इट एंड्स ॲट 373 डिग्री केल्विन and it is divided into 100 equal part. So this is about the three different scale. Now we'll see the next part. What is the formula for the conversion of temperature? आता आपल्याला काय करायचंय की तुम्हाला माहिती आहे की there are three scale which is used for the measurement of temperature. टेम्परेचर आपण मेजर करतोय. टेम्परेचर मेजर करताना कोणती स्केलचा, प्रत्येक स्केलचा आपल्याला लोअर पॉइंट माहिती आहे, अपर पॉइंट माहिती आहे, स्केल कुठून स्टार्ट होते कुठे एंड होते हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. पण समजा जर तुम्हाला कन्व्हर्जन करायचंय, म्हणजे तुम्हाला जर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर जे दिलेलं असेल तर डिग्री केल्विन मध्ये दिलेलं असेल, तुम्हाला सेल्सिअस मध्ये फाइंड आउट करायचं असेल, किंवा तुम्हाला सेल्सिअस मध्ये टेम्परेचर दिलेलं आहे, तुम्हाला केल्विन मध्ये फाइंड आउट करायचं असेल. सो फॉर दॅट कन्वर्जन ऑफ टेम्परेचर इन डिफरंट degree Celsius or degree Fahrenheit or a degree Kelvin, so we have to need some formula. मग ते फॉर्म्युला काय आहे, so we must know the formula. So what is the first formula? आता पहिला फॉर्म्युला काय आहे, K is equal to 273 plus C. So what is 273? 273 तुम्हाला मागच्या वेळेस बघा, ज्यावेळेस आपण टेम्परेचर शिकलो आहोत तर त्यावेळेस मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती की minus 273 degree Celsius, it is the absolute zero temperature. It is the absolute zero temperature, or it is the minimum temperature at which pressure and the volume becomes zero. असं कुठलं टेम्परेचर आहे की ज्या वेळेस प्रेशर आणि व्हॉल्यूम काय होतं, झिरो होतं. मग ते किती असतं, दॅट इज नथिंग बट द minus 273 डिग्री सेल्सिअस. हे असं टेम्परेचर आहे की ज्या वेळेला प्रेशर आणि व्हॉल्यूम झिरो होतो. That temperature is known as a absolute zero temperature, and that scale is known as a absolute scale of a temperature. त्या स्केलला आपण काय म्हणतो, absolute scale. That absolute scale of temperature. मग that 273 degree is used in the formula. त्या फॉर्म्युला, प्रत्येक फॉर्म्युलामध्ये तुम्हाला 273 दिसणार आहे. पहिला फॉर्म्युला जो आहे तो K is equal to 273 plus C. So what is K? K is the degree Kelvin temperature. What is C? C is the degree Celsius, temperature in a degree Celsius. मग ज्यावेळेस तुम्हाला केल्विन मध्ये टेम्परेचर कन्सिडर करायचं असेल किंवा कन्वर्जन करायचं असेल, जे तुम्हाला कशामध्ये दिलेलं आहे, सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे, तेव्हा तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करणार, पहिला फॉर्म्युला यूज करायचा. पहिला फॉर्म्युला काय आहे, K is equal to 273 plus C. त्यामध्ये दुसरा फॉर्म्युला आहे C is equal to K minus 273. C is equal to K minus 273. हा फॉर्म्युला तुम्ही, हा जे फॉर्म्युला आहे ते तुम्ही काय करू शकता, यू कॅन राईट इन युअर नोटबुक. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये हे फॉर्म्युले काय करू शकता, लिहू शकता. नोटबुक मध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला हे काय करायचे, लर्न करायचे, रिमेंबराइज करायचे. रिमेंबर केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम विच इज बेस्ड ऑन दिस फॉर्म्युला. ह्या प्रॉब्लेम तुम्ही काय करू शकता, जे तुम्हाला एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात, की तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की कन्वर्ट 35 डिग्री सेल्सिअस इनटू केल्विन. तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतो की कन्वर्ट, किंवा तुम्हाला द 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज इन अ फॅरेनहाइट डॅश डॅश. फॅरेनहाइट मध्ये ते किती असेल, कन्वर्ट करायला विचारलं जाऊ शकतं. मग तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील, तर मग त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला करेक्ट ऑप्शन कसा चूज करता येईल, ज्यावेळेस तुम्ही हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता, ज्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, हे फाइंड आउट करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला माहिती नसेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता का, नाही करू शकणार. म्हणजे काय करायला हवं आपल्याला, हे फॉर्म्युले लर्न करायला हवे. आपलं काम काय आहे, हे फॉर्म्युले काय करायचे, you have to write it in your notebook and you have to learn all this formula. That is very very important for the conversion of temperature in a different scale. मग आता पहिला फॉर्म्युला आहे K is equal to 273 plus C. दुसरा फॉर्म्युला काय आहे, C is equal to K minus 273.
त्यानंतर तिसरा फॉर्म्युलामध्ये काय आहे एफ इज इक्वल टू 1.8 C प्लस 32. सो व्हॉट इज एफ काय आहे एफ इज नथिंग बट द टेम्परेचर इन अ फॅरेनहाइट. इट इज नथिंग बट द डिग्री फॅरेनहाइट टेम्परेचर. व्हॉट इज सी काय आहे सेल्सियस टेम्परेचर इन अ डिग्री सेल्सियस. जर तुम्हाला एखादं टेम्परेचर सेल्सियस मध्ये दिलेलं असेल आणि फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करणार सांगा बरं. कुठला फॉर्म्युला यूज करू शकता. बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुम्ही तिसऱ्या नंबरचा फॉर्म्युला यूज करणार एफ इज इक्वल टू 1.8 C प्लस 32. लक्षात आलंय का की डिग्री फॅरेनहाइट जेव्हा तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल आणि तुम्हाला दिलेलं काय आहे सेल्सियस मध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला कन्वर्ट कशामध्ये करायचंय की फॅरेनहाइट मध्ये आणि मग फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करायचं असेल आणि जे टेम्परेचर तुम्हाला दिले कशामध्ये डिग्री सेल्सियस मध्ये मग त्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करायचा थर्ड नंबरचा फॉर्म्युला काय आहे एफ इज इक्वल टू 1.8 C प्लस 32. कळलं लक्षात आलंय तुम्हाला. ओके आता आपण चौथा फॉर्म्युला लर्न करूया. चौथा फॉर्म्युला काय आहे व्हॉट इज द फोर्थ फॉर्म्युला. C इज इक्वल टू अंडर ब्रॅकेट F मायनस 32 डिवाइड 1.8. चौथा फॉर्म्युला काय आहे इनटू ब्रॅकेट F मायनस 32 डिवाइड 1.8. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय याच्यामध्ये काय हा फॉर्म्युला काय आहे व्हॉट इज एफ म्हणजे काय आहे टेम्परेचर इन फॅरेनहाइट. ह्याच्यामध्ये टेम्परेचर कशात दिलेलं आहे फॅरेनहाइट मध्ये दिलेलं आणि सी काय आहे सी इज नथिंग बट द टेम्परेचर इन अ डिग्री सेल्सियस. आणि मग हा फॉर्म्युला कुठे यूज करणार कधी यूज करणार हे पण कळायला हवं. कधी यूज करणार सांगा बरं. ज्यावेळेस बरोबर आहे ज्यावेळेस तुम्हाला फॅरेनहाइट मध्ये टेम्परेचर दिलेलं असेल आणि ते तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचंय डिग्री सेल्सियस मध्ये कन्वर्ट करायचंय त्यावेळेस तुम्ही काय करू शकता फोर्थ नंबरचा फॉर्म्युला यूज करू शकता. आणि तो फॉर्म्युला कोणता आहे C इज इक्वल टू इनटू ब्रॅकेट F मायनस 32 डिवाइड बाय 1.8. So these are the 4 formulas which are very important for the conversion of temperature. कोणते 4 फॉर्म्युले आहे K is equal to 273 plus C. दुसरा फॉर्म्युला कुठला आहे C is equal to K minus 273. तिसरा फॉर्म्युला कुठला आहे F is equal to 1.8 plus 32. आणि चौथा फॉर्म्युला जो आहे C is equal to into bracket F minus 32 upon 1.8. सो चारही फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे लर्न करायचे नोटबुक मध्ये लिहायचे आणि प्रॅक्टिस करायचे. आता त्याच्यावरचे एक्झाम्पल पण आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट जो आहे नेक्स्ट स्लाइड रिलेशन बिटवीन डिग्री फॅरेनहाइट डिग्री केल्विन अँड द डिग्री सेल्सियस. आता रिलेशन बिटवीन डिग्री फॅरेनहाइट डिग्री केल्विन अँड डिग्री सेल्सियस. आता सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला माहितीये की 0 डिग्री सेल्सियस इज अ फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर आणि 100 डिग्री सेल्सियस इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय आहेत यू हॅव लर्न इट इज काय लर्न केलेलं आहे यू हॅव लर्न दॅट 0 डिग्री सेल्सियस इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. आणि अजून दुसरी गोष्ट काय लर्न केली आपण 100 डिग्री सेल्सियस इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. आणि हे दोन्ही काय आहेत these are the two fixed point. One is the lower fixed point of the scale and another is the upper fixed point of the scale in the Celsius we have learned. आता तिघांचा जर फॉर्म्युला लर्न करायचा असेल तर तो फॉर्म्युला काय आहे दिस इज द कंबाइंड फॉर्म्युला C is equal to F minus 32 upon 1.8 is equal to K minus 273 where F is the temperature in degree Fahrenheit, where K is the temperature in degree Kelvin, where C is the temperature in degree Celsius. So this is the conversion formula for 3 different scales. सर लक्षात आले सगळ्यांना सगळे फॉर्म्युले लर्न करा सगळ्यांनी. त्यानंतर आपण काय बघणार आहोत पुढच्या लेक्चर मध्ये आपण याच्यावरचे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करणार आहोत. ओके थँक्यू.